नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, सप्रेम जय भीम। मी भालेराव वसंत संभाजी औरंगाबादमधनं लोकसभा निवडणुकीचा उमेदवार आहे आणि आपण सर्वांना नम्र विनंती करण्यासाठी मी 2 शब्द बोलतो आहे। याच्यामध्ये जे काही मतदार आहेत त्या मतदारांनी 13 तारखेला आपलं मतदान करावं, आवर्जून मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या विषयाला धरून काम करायला पाहिजे आणि जे काही आपले नातेवाईक किंवा मित्र वगैरे परिवार जे असतील त्या सगळ्यांना मतदान करण्यासाठी जागरूकता निर्माण करावी ही मी सर्व मतदारांना आवाहन करतो। आजचे जे प्रश्न आहेत, युवकांची बेरोजगारी, पाणी प्रश्न, वीज प्रश्न, रस्त्याच्या समस्या आजही ते सुटल्या नाहीत, त्याबाबत काय? आजही हे प्रश्न जसेच्या तसेच आहेत। याच्यासाठी जी कार्यक्षम व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर जे काही राजकीय व्यक्तिमत्व आहे, जे काही आमदार खासदार वगैरे आहेत आत्ताचे आणि यापूर्वीचे, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कुठंतरी कमीपणा राहिलेला आहे आणि त्यामुळं हे प्रश्न अजूनही आहे तसेच आहे, उलट वाढत चाललेले आहेत। तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कमी व्हायला पाहिजे, याच्यासाठी मी व्यवस्थापनाचं त्यानंतर जे काही एजन्सीज वगैरे आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन दिवसरात्र काम करून मी ह्या सगळ्या समस्या लवकरात लवकर सोडवून जनतेला एक चांगला अनुभव उपलब्ध करून देऊ। आज तुम्ही दलितांच्या पाठिंबा म्हणा किंवा त्या पक्षाकडून उभे आहात, पण मग दलित वोट बँक पण आज बरीचशी विखुरलेली आहे, तिचं विभाजन झालेलं आहे, त्याच्या बाबतीत काय सांगतो? नाही, मतदानामध्ये जे आहे आपण बघितलं तर मतदारानं थोडंसं एक वेगळ्या दिशेला घेऊन गेलेलं आहे। मतदार करतो, पण त्याच्यामध्ये काही असे लोक आहेत जे मतदाराचा सौदा करत चाललेले आहेत। मतदार घरी बसलेला असतो आणि काही असे एजंट आपण त्यांना म्हणू शकतो किंवा भामटे लोक म्हणू शकतो, ते लोक मतदारांच्या जीवावरती त्यांचा सौदा करतायत। माझा स्वतःचा अनुभव आहे, ज्यावेळेस मी प्रचारासाठी जातो आहे त्यावेळेस लोक जे आहेत ते म्हणतात माझ्या मागं 500 मतदान आहे, 600 मतदान आहे, यांना कुठला अधिकार दिलेला आहे कोणी यांची सौदेबाजी करायला? तर जे मतदार बंधू भगिनी आहेत जागरूक, त्यांना नम्र आवाहन आहे की आपला अशा पद्धतीने कुणी जर समजा सौदा करत असेल तर त्याला त्याची योग्य ठिकाणी कंप्लेंट करावी आणि ही बाब शासनाला निदर्शनास आणून द्यावी, ज्यामुळं अशा पद्धतीचे जे काही चुकीच्या घटना घडत आहेत तर त्या थांबतील। आपण या निवडणुकीमध्ये जर निवडून आलात तर काय सगळे फक्त काम करताल? मी निवडून आलो तर या ठिकाणी सगळ्यात आधी जो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नाला हात घालून तो प्रश्न सोडवेल। निवडून आलो जरी नाही तरी मी या विषयांवरती काम करेल। पाण्याचा प्रश्न आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटलचा प्रश्न आहे, विद्यापीठामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, त्यानंतर कन्नड, गंगापूर, वैजापूर या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत। तिथल्या गावांमध्ये प्रश्न आहे, तिथला नागरिक त्रस्त आहे, तिथं त्या ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न आहे, बियाणांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे। हे प्रश्न मी प्राधान्याने सोडवेल। खेडेगावामध्ये रस्ते चांगले नाही आहे, त्याच्यावरती मी योग्य पद्धतीने काम करेल। असे बरेच कामं या ठिकाणी आहे जे माझ्या यादीमध्ये आहेत। एक एक करून मी सगळे कामं संपुष्टात आणेल आणि इथल्या लोकांना चांगले दिवस आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे। आजचे काही मतदार आहेत, अपंग आहेत, वृद्ध आहेत, तर काय वृद्धत्वाच्या नात्याने काही येऊ शकत नाही मतदानाला, तर त्यांचं मतदान ही त्यांची इच्छा आहे मतदान करण्याची, त्याविषयी काय बोलतात? त्याबद्दल प्रशासनाने त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे। जे वृद्ध आहेत, अपंग आहेत किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत त्यांच्यासाठी प्रशासनाने त्यांना घरी किंवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी मतदानाची सोय केलेली आहे। तर कुठल्याही अशा प्रकारच्या मतदाराने स्वतःला समजू नये की माझं मतदान नाही आहे किंवा मला जाता येत नाही वगैरे, तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क करावा किंवा BLOशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांचं मतदान जे आहे ते त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिसला करून घ्यावं, जे नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले आहे। आजच्या बेरोजगारीविषयी काय सांगता येते? हो, बेरोजगारीबद्दल आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे। इथले तरुण जे आहेत ते मुंबई, पुणे, बँगलोर, परदेशात कामासाठी, रोजगारासाठी जातात। औरंगाबादमध्ये मी बेरोजगारांसाठी योग्य पद्धतीत एक IT पार्क वगैरे आहे किंवा इंडस्ट्रीज आहे, सिक इंडस्ट्रीज वगैरे ज्या आहेत त्या चालू करेल।
बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आपण जर समजा बघितलं तर पत्रकारितेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. आता ABP माझा, जी न्यूज वगैरे, लोकशाही वगैरे या ठिकाणी देखील ची संख्या जी आहे खूप कमी आहे. त्या ठिकाणी बंधूंवरती लोड खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळं ते औरंगाबाद शहरामध्ये 37 उमेदवार जरी असले तरी ते फक्त 2-3 ते 4 लोकांचीच फक्त मुलाखत घेऊ शकतात आणि ते प्रसारित करू शकतात. मग बाकीचे उमेदवार नाही आहे का? तर याच्यामागं न्यूज चॅनलमध्ये बेरोजगारी हे एक मूलभूत कारण आहे. तर ABP माझा, जी न्यूज, लोकशाही या ज्या काही न्यूज चॅनल्स आहेत किंवा लोकमत वर्तमानपत्र असो किंवा सकाळ वर्तमानपत्र असो, या ठिकाणी यांनी पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, ज्यामुळे ते प्रत्येक जनतेचा आवाज चॅनलपर्यंत पोहोचवतील आणि चॅनल मग जनतेपर्यंत पोहोचतील. तर मग आज छोटे छोटे साप्ताहिक पण आहे, यूट्यूब्स पण आहे, तर मग ते पण पत्रकार आहे, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतात का? हो, ते पोहोचतात. छोटे छोटे पत्रकार जे आहेत ते पोहोचत आहेत, पण त्याच्यामध्ये ते कुठंतरी कमी पडत आहेत. पण याच्यामुळं बेरोजगारी कमी झालेली आहे असं मला वाटत नाही आहे. यांनी स्वतःचा रोजगार चालू केलेला आहे. तर माझं मूळ जे म्हणणं तुमच्यासमोर आहे की पत्रकारितेची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे किंवा वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड जे जर्नलिस्ट हवे आहेत ते बाकीच्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळं जनतेपर्यंत चांगला व्हॉईस पोहोचत नाही आहे. ABP माझा किंवा जी न्यूज किंवा लोकशाही अशा पद्धतीचे जे काही चॅनल आहेत हे लोकांपर्यंत पोहोचतात, पण त्यांच्याकडं मॅनपॉवर किंवा पत्रकार बांधवांची कमतरता असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आवाज योग्य पद्धतीने त्या चॅनलमार्फत पोहोचू शकत नाही. हे औरंगाबादचं एक जिवंत उदाहरण आहे. 37 उमेदवार रिंगणामध्ये असताना देखील फक्त मोजकेच उमेदवार जे आहेत त्यांच्याच बातम्या दाखवल्या जातात, त्यांच्याच मुलाखती दाखवल्या जातात. याच्यामध्ये पत्रकारितेमध्ये बेरोजगारी हेच मला एक कारण दिसून येतं आहे. बरं, तुमचं जे चिन्ह आहे ते किती नंबरवर आहे? या निवडणुकीमध्ये माझं ऊस शेतकरी हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह बटन क्रमांक 14वरती आहे. मतदारांना काय आवाहन करणार होतो? मतदारांना मी नम्र आवाहन करेल की येणाऱ्या 13 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत मतदानाचा वेळ आहे. त्या दिवशी नक्की आवर्जून आपलं मतदान करावं आणि आपला जो लोकशाहीचे कर्तव्य आहे, जे अधिकार आहे त्याची यथोचित अंमलबजावणी करावी. हीच माझी मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे.